साहेब अहो माझ्या बायकोनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं यांनीच उचलली ती पोत. काय रे मी नाही उचलली अजिबात. अहो साहेब मी आळसावर ठेवली होती मी कायला गेलते कानू बाहेर म्हणून घरात आलं पाणी त्याला पोतच नाही. अहो जर स्वतःच्या खोलीतूनच बाहेर निघाला मग कोण दुसरं घेणार. स्वतःची सासूची चोरी करतो का सासूरवाडी चोरी केलीच नाही अजिबात. मी नाही करेल चोरी. अरे पण मग हिने कस काय पाहिलं. मला त्याच्या घरात कोणतरी गेलं. अहो स्वतःच्या सासूरवाडीत चोरी करायला लाज वाटली पाहिजे जावई तुम्हाला. मला चोराची तर माझ्या बायकोची चोरी लिहिची काल चोरी. या बा लग्न झालंय अजून मेहंदी सुद्धा उतरेल नाही हाताची 2च दिवस झाले लगेच चोऱ्या माऱ्या चालू झाल्या या माणसाच्या. बाई खोटं बोलून राहिली. आम्हाला मान्य नव्हतं जे कोणते लग्न मान्य नव्हतं. लव्ह मॅरेज करून आला याला काम नाही धंदा नाही काहीच नाही. आमच्या पोरीने उगाच काय म्हणतात त्याला काही हे केलं काय का लव्ह मॅरेज केलं ते बोलता येत नाही मला. लव्ह मॅरेज केलं यायच्या पोरीला का मी जबरदस्ती केली होती का. अहो जबरदस्ती नाही तू लव्ह मॅरेज केलं मग याच्या घरी जावं ना घेऊन. इकडे सासूरवाडीत राहायला आलाय आणि वरून सासूरवाडीत चोऱ्या मारे करीतोय. मी नाही केली चोरी. बाई खोटं बोलून राहिली. होत्या अहो साहेब ओ तुम्ही साहेब नाही माझ्याकडं. ओ तुम्ही एक काम करा तू शांत बस रे जरा. ओ तुम्ही तलाशी घ्या बरं लय बोलत नको जाऊ जरा माणसं बोलत आहे ना जरा शांत बसत जा. ओ साहेब तुम्ही साहेब काही नाही. हो तुम्ही एक काम करा हो तुम्ही तलाशी घ्या बरं तिची. तुम्ही तलाशी घ्या तिची नाही त्याची तलाशी घ्या तुम्ही बरं पटक्यात. अहो आम्हाला माहिती 100% अहो मै बायको माझी मी सासऱ्याची चड्डी घालली होती. नाही डोकं फिरवायचं काम करायचं नाही. साहेब सासऱ्याची चड्डी काय अहो अरे मी त्याच्या अरे तुरे घालीत नाही. अरे तुरे करायला लावून ओ जावई मी काय म्हणतो अरे तुरे करायला लावू नका मला उगाच चाटा मारू नका. हा ही चड्डी मला येईल का तरी साहेब सांगा बरं तुम्ही. जावई केवढा माप केवढं ही तुमची पोत या बा साहेब पाहिलं ना पाहिलं नाही बा सोन्याची पोत आहे साहेब घरात. चोरी करतो का सासऱ्याची चड्डी मी सांगितलं ना सासऱ्याने घेऊन त्याची अहो मी चोरील का माझ बाईक मीच करेल आणि मीच चोरील का सांगा बरं तुम्ही. बोलत साहेब पाहिलं जा बरं घेऊन यायला एकदाच. हो जा तुम्ही घेऊन आम्हाला काही लागत नाही. काय तमाशा झाला घरातल्या घरात चोऱ्या चालू केल्या.